आजकाल आपण बघतो की जिम मध्ये जाणारे तरुण इथेच कोलॅप्स होतात ड्यू टू कार्डियाक अरेस्ट. सो हा काय आजकाल नवीन ट्रेंड आलाय का? तू एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला की जिम मध्ये जे ऐकतो हो, आपण हो. बरोबर त्याच्याबद्दल मला हायलाईट करायचं. आता जिम मध्ये जाताना आपलं तिथे एम काय की आपल्याला सलमान खान आणि ऋतिक रोशन सारखी बॉडी बनवायची बरोबर, आणि आपण तेच आयडल आपले पाहायला जातात आणि तिथे गेलं की मग अनावधानाने काही गोष्टी एंटर होतात. म्हणजे काय, स्टिरॉइड्स एंटर होतील, हम्म. तुमचे प्रोटीन सप्लिमेंट्स एंटर होतील, तुमचा अनहायजेनिक डाएट किंवा अनकंट्रोल डाएट त्याच्यामध्ये हा समाविष्ट केला जातो आणि कळत न कळत लोक ते घेतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की जे ग्रेडेड एक्सरसाइज करायचे आहेत, जे मॉनिटरिंग करून जिममध्ये आपल्याला ग्रेडेड एक्सरसाइजेस नाही होत, आपण इंटेन्सिटी त्याची जी मॉनिटरिंग करायला पाहिजे ती न केल्यामुळे तो ताण हृदयावरती येतो आणि म्हणजे सडन कार्डियाक अरेस्टच्या घटना घडतात. तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो. आणि अजून 2-3 गोष्टी आहेत की पेशंटला काही सिम्पटम्स असतील पण आपण इग्नोर करतो. म्हणजे बीपीचा त्रास असू शकेल पण चेक नाही केलंय, कोलेस्ट्रॉलचा त्रास असू शकेल, चेक नाही केलंय, किंवा जी इंटेन्सिटीने आपण एक्सरसाइज करतो ती जर का मॉनिटर नाही केली, म्हणजे खूप जास्त इंटेन्सिटीने केलं म्हणजे त्याचा त्रास इनडायरेक्टली हृदयावरती येणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये हार्ट अटॅक येऊन किंवा हृदयाचे ठोके अनियमित पडून जीवाला धोका होतो. तर जिम करताना जर तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करतायत तर तुम्ही ग्रेडेड वाढवा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण जर का तुम्हाला इंटेन्स एक्सरसाइज करायचे असतील तर बिफोर डुईंग दॅट ॲटलिस्ट एकदा हृदयरोग तज्ज्ञांकडून तुम्ही चेकअप करून घ्या, जेणेकरून आपल्याला तसा काही त्रास होण्याची रिस्क आहे का ते आपल्याला समजेल. आणि जे काही सप्लिमेंट तुम्ही घेणार आहेत ते सायंटिफिक बेस्ड आहेत का ते बघा. दिखाव्यासाठी जर का तुम्ही स्टिरॉइड्स घेणार असाल तर इट इज गोइंग टू बी हार्मफुल टू यू, ते अवॉइड केलं पाहिजे. ऍब्सोल्युटली.